22वा दिवस सकाळी 6 वाजता। लकोटा आलाय मालकीन बाई। बस बस। राम 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 राम। आज होणार आहे आपल्या गावात बावधन ऑलिम्पिक। खेळायचे आहेत भरपूर खेळ, साधून सांघिक मेळ। त्यापूर्वी वाड्यातील सदस्यांनी आपापसात 2 गटात विभागणी करायची आहे। प्रत्येक गटात 5 सदस्य असतील। दोन्ही गटांनी बाहेर जाऊन क्रीडा ज्योत प्रज्वलित करायची आहे आणि ही मशाल म्हणजेच ही क्रीडा ज्योत घेऊन गावात जायचं आहे आणि बावधन ऑलिम्पिक पाहण्यासाठी सहभागी होण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे। ही क्रीडा ज्योत अखंड तेवत ठेवायची आहे। धन्यवाद। आताच टीम बनवायची का? हो। वर्षा, रसिका, रमशा, ससायन, अंकिता। Oh yes. To the OGs. सकाळी 8 वाजता विजयाच्या गोष्ट आपली सोडूया, चला सोबत अन अश्रू काही गुंफूया, झटूया लढूया। बावधन ऑलिम्पिकची ही जी काय मिरवणूक होती ती गावभर फिरून आपल्या पारावरती शेवटी पोचलेली आहे। पण या मातीला खेळाची परंपरा आहे। म्हणजेच काय, भारतातलं पहिलं ऑलिम्पिक मेडल म्हणजेच वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल हे मराठी माणसाने मिळवलं। त्यांचं नाव खाशाबा जाधव। आणि त्यानंतर ही परंपरा म्हणजे त्यांचा वारसा हा सुरूच राहिलाय। वेगवेगळ्या मराठी खेळाडूंनी जागतिक स्तरावरती त्यांची कामगिरी दाखवली आहे, त्यांचा खेळ दाखवलाय आणि त्यांनी सुद्धा ऑलिम्पिक मेडल मिळवलंय। राही सरनोबत, वीर धवल खाडे, तेजस्विनी सावंत, अविनाश साबळ असे अनेक खेळाडू आहेत। यांनी आपल्या मातीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांचा खेळ जगभरात दाखवला। आणि एवढंच नाही तर ऑलिम्पिक मेडल काय फक्त महाराष्ट्रासाठी नाही मिळवलं, तर त्यांनी स्वतःचं नाव भारतात गाजवलं। मला अभिमान आहे की आपल्या आज या गावच्या मोहिमांमध्ये रमशासारखे खेळाडू आहे, जी पण एक नॅशनल प्लेअर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे। हे असे खेळाडू आहेत म्हणून भारताचं नाव जगभरात पसरलं जातं। आता ही जी तुमची मशाल आहे त्यांनी आपली ऑलिम्पिकची ज्योत प्रज्वलित करूया। पण त्यासाठी आपल्याकडे आलेत खास पाहुणे, ज्यांनी फिजिकल एज्युकेशन मध्ये बीएड केलेलं आहे।
रोप मल्लखांबचं विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. एवढंच नाही तर लॉंग रनिंगमध्ये त्या स्टेट लेवल प्लेअर आहेत. पण इथेच थांबत नाहीत, त्या व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा त्या स्टेट प्लेअर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या या बावधान गावच्या आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय सारिकाताई गवती यांचं. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या पारावरती. सारिकाताई, मला एक सांगा की ग्रामीण भागात खेळ खेळण्यासाठी किती संघर्ष असतो? ग्रामीण भागात सुरुवातीला परमिशनच मिळत नाही घरातनं. मुलींसाठी तर अजिबात नाही. शाळेतनं जे काय सपोर्ट मिळेल त्याच्यातून त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. आणि ते प्रॅक्टिस करून जर तसे अगदीच कलागुण असतील त्यांच्या ह्याच्यामध्ये तर ते मुली पुढे जात आहेत. मुलांसाठी तीच अवस्था आहे. अच्छा. जसं राजकीय पाहिजे आपल्याला बरोबर सपोर्ट तसा मिळत राजकीय पाठिंबा, शासनाचा पाठिंबा मिळण्याची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तिथेही हा संघर्ष चालू असतो आणि त्यातून वाट काढत काढत पुढे जातात. हो, नक्कीच. कळलं आज हे सगळं का घडवून आणलंय? कारण ग्रामीण भागातलं वास्तव तुम्हाला कळवं. ग्रामीण भागातलेच खेळाडू जास्तीत जास्त पुढे गेलेले आहेत. देशभरात त्यांनी नाव केलेलं आहे. पण त्यांना किती संघर्ष करावा लागतो आणि करून दाखवायची जिद्द ती त्यांच्यात असते. म्हणून ते एक एक पाऊल पुढे जातात. वा. हे चल, तुझ्या हातून ती मशाल आपण ताईंना देऊया. वा. ज्योत प्रज्वलित झालेली आहे ताईंच्या हस्ते. ताई, कुठचाही खेळ खेळताना एका संघाला किंवा त्या खेळाला आपण एक बोधचिन्ह देतो. हो. आणि ते संघासाठी खूप महत्वाचं असतं. हो. त्या बोधचिन्हातून आपल्याला प्रेरणा मिळते. तर असंच एक बोधचिन्ह आम्ही बावधान ऑलिम्पिकसाठी तयार केलेलं आहे. आणि त्यातून यांना काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळेल या दोन संघांना. नक्कीच. पण त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या या बोधचिन्हाचं अनावरण करावं. या. कसं वाटलं आमचं बोधचिन्ह? खूप सुंदर, खूप सुंदर. आज हे दोन गट तयार झालेले आहेत, बरोबर? येस. बरं, पहिल्या गटाला मी विचारतो, तुमचा संघ प्रमुख कोण असणार आहे? स्नेहा. आय थिंक श्रेजा. स्नेहा. श्रेजा? स्नेहा. स्नेहा. बहुमतानुसार तुमच्या संघाचा संघ प्रमुख आहे स्नेहा भोसले. ताई, मी तुम्हाला विनंती करतो की आपण त्यांना त्यांचा ध्वज देऊयात. हो. लाल मातीचा लाल रंग आणि यांचा ध्वज आहे लाल. ऑल द बेस्ट. आता जाऊया दुसऱ्या संघाकडे. तुम्हाला कोण वाटतं की कॅप्टन व्हावं? नॅशनल प्लेअर. म्हणजे इथे विचारायची गरज नाही, कारण सगळ्यांचे हात रमशाकडे. रमशा, तुला मान्य आहे? चालेल. आकाशाचा रंग आपला निळा, म्हणून यांचा ध्वज निळा. ऑल द बेस्ट. ताई, आमच्या मुलींना खरंच प्रेरणा मिळाली आहे आणि ती प्रेरणा घेऊन, तो उत्साह घेऊन, ती एनर्जी घेऊन ते आपले बावधान ऑलिम्पिक खेळतील. तर तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. थँक्यू सर. पहिला खेळ जो आपल्याला खेळायचा आहे, क्षमा. हो.
तुला हा खेळ खेळायला मैदानात यायचंय. मला असं वाटतं या संघात आत्ता या खेळासाठी रमशा तुला स्वतःला पुढे येण्याची गरज आहे. चला पहिल्या खेळासाठी 2 स्पर्धक आलेले आहेत. आता खेळ सांगतो काय. तुम्हाला हाताने टायर असा पळवत 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 घेऊन जायचा आणि तिथे जाऊन पुन्हा परत मागे यायचंय आणि पुन्हा परत जायचंय. टायर जर मध्ये पडला तर पुन्हा सुरुवातीपासून सुरू करायचंय. जो जिंकेल त्या संघाला मिळणार आहेत 10 गुण आणि जो हरेल त्याला मिळणार आहेत 0 म्हणजे भोपळा. दोघांनी आपापल्या जागा घ्या. मी माझ्या आयुष्यात कधीही तो टायर टच पण नाही केलं होतं, तर ती मी फर्स्ट टाइम केले हे टास्क. पहिली टायरची शर्यतमध्ये मी आणि शमा एकमेकांच्या अपोजिटला होतो आणि खरं सांगू तर आम्हाला दोघांनाच काही आयडिया नव्हती की टायर कसं चालवतं काय. हे लोक खूप खेळतात, सोपं वाटतं, पण ते जेव्हा टायर हातात धरलं होतं तेव्हा कळतच नव्हतं कसं करायचंय काय करायचंय. तयार सुरुवात करायची कळवळू चालतंय की. बघूया आता यांचे टायर कसे चालतायत. 3 2 परत मागे जा क्षमा. पडली ना ती, पडलंच ना तिथं. मस्त मस्त अंगाचा नाही रमशा. काही करू नको रमशा, काही करू नको. वेळ आहे तुझ्याकडे. हाताने पकडू नको. परत मागून चालू कर. हाताने दाखवायचं नाहीये. वरती उचलायचं नाही. वरती उचलायचं नाही. जब भी ये निकल जाए सूरज भी पिघल जाए अपने पे आए अगर पत्थर किसी का भी तोड़े ये गुमा. मला कोणीतरी डिस्ट्रॅक्ट केलं की परत जा, तर मी डिस्ट्रॅक्ट झाली आणि मी नाही करू शकली तो टास्क. मला वाटतं की मी खूप फास्ट आणि चांगल्या पद्धतीने ते रेस कंप्लीट केली आणि दाखवून दिलं की आम्ही ओजीज आहोत. वाईल्ड कार्ड आता आलेत, त्यांना थोडं शिकू द्या. रमशाने एक प्रकारे लीड मिळवून दिलेली आहे. अकाउंट ओपन करून टाकलंय. आता स्कोर आहे लाल गट 0 आणि निळा गट
10. क्षमा येस. काय झालं होतं, कुठे अडकलं चाक तुझं? ॲक्च्युली सुरुवातील मी ट्राय करत होती की टेक्निक काय आहे, ह्या टायरला कुठे मारू मी तर ते जाणार पुढं. पण लेटर मी डिस्ट्रॅक्ट झाली कारण की माझे ग्रुप मला म्हणत होते की तू परत चालू कर, तर मी थोडी कन्फ्यूज झाली. हेतल, काय कमी पडलं असं वाटतं? ॲक्च्युली मी हे लहानपणी केलेलं जेव्हा मी एकदा गावाला गेलेली तेव्हा. तर ते थोडं मागे उभं राहायचं असतं आणि खालून वरती मारायचं असतं. तू जवळ होतीस आणि तू वरून असं असं करत होती, त्यामुळे ते पडत होतं किंवा पुढे जात नव्हतं. हेतल, पुढचा खेळ तुला खेळायचा आहे आणि विचारत नाही, अंकितालाच पाठवा आता. चला हेच करायचं. बघूया कोण कोणाची चाक पहिल्यांदा पुढे नेतात. चला सुरू करूया दुसरा राऊंड. खूप चांगला चॅलेंज आहे आणि एक टफ चॅलेंज आहे. मला ती मेमरी आहे की मी एकदा दोनदा लहानपणी ते केलं आहे. नेमकं मला पळण्याचाच आज स्ट्रेस आलेला कारण की माझे पाय लॉक झालेले, पण तरी मला गिव्हअप नाही करायचं होतं कारण की माझी पूर्ण टीम माझ्यावर अवलंबून होती यावेळेस. चला सुरू करूया दुसरा राऊंड. ऑल द बेस्ट अंको. कम ऑन हेतल. 3, 2, 1. अंकी खाली. हात नाही लावायचा. हो बरोबर. खाल्ला. नाही अंकिता, नाही नाही नाही, लवकर मागे जा. अंकिता इकडे बघ एकदा माझ्याकडे. इथून मार, इथून. कीप इट स्ट्रेट आणि खालून इथून मार. इथूनच मार. कम ऑन हेतल. हा परफेक्ट. फास्ट कर थोडं, त्याच्यासोबत खाली वाग आणि करा. अरे चिरत करा. नाही, घाई केली. हेतल, त्याला पुढे एक फटका मारेन, त्याला पाठी पळ. अंकु खाली वाग. हेतल तिथून मारत राहा. थांबवू नकोस, जाऊ दे. हा हेतल कम ऑन. अंकु अशीच साईड दे. येस. माझे पाय गेले यार. होणार. माझे पाय गेले आहे. अंकी माझं ऐक. माझे पाय गेले. फक्त टच करत राहा. पाय दुखत. काय झालं अंकिता ताई? सोडून दे, जाऊ दे, काय नव्हतं. राहू दे. अंकु होईल तर कर, नाही काही लागलंय ऍक्च्युली पायाला. ते पाय सुजले. इकडे बघ, एकदा पुश दे आणि फक्त टच. माझे पाय नाही चालत. that's what I'm saying. फक्त एक राऊंड घे आणि तिकडे पॉज कर. व्हेरी गुड. यू कॅन डू अंकिता, नाउ ब्रीथ. सेम अजून एक बाकी. अंकिता तुला जमलं. फक्त एक राऊंड. आरामात. माझे काम दुखतात गाईस. पुढे नको जाऊ. दादा चालेल. हेतल ताई, अरे वा. दुसरा पार केलं. नाही पडलाय तुझ्याकडून. तिचं पण तर पडलं. नाही, हेतलने दुसरा राऊंड पूर्ण केला. लवकर जा. हेतल खालून वर.
असंच कर. आलंय, आरामात आरामात. जाऊ दे त्याला, पुढे जाऊ दे. त्याला मसाज कर, काफ मसाज कर. मला 2 दिवसापासून पायामध्ये स्वेलिंग होत आहे आणि आता हे सगळे मी चालते ते टाईट होऊन जातात. आता बरं वाटतंय तुला? काही नाही. ती लचक ऍक्च्युली कंबरपर्यंत झालेली, त्यामुळे थोडं डिफिकल्ट जात होतं मला चालायला सुद्धा. ते साल्ट निघालंय. अंकिताला तर पायाला लागलेलंच होतं, ते अजून दुखायला लागलं आणि तिच्यासाठी मेडिकल हेल्प आली. आणि हे तर अचानक मी बघते तिला, ती वॉमिट करत होती. काय होते? वॉमिट होतंय? मला श्वास नाही घेता येते. कुठला पाय मला काहीच सुचत नव्हतं कारण माझी हालत एवढी खराब झालेली. तेवढ्यात मला उलटी यायला, म्हणजे असं मला नॉशियस फील होत होतं. मी श्वास घेत होती तेव्हा. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो. बस गाडीत हा पाय गेलाय, हा पाय गेलाय, दोन्ही पाय माझे इंजर्ड. ये मला हार नाही म्हणायची होती, मला बॅक ऑफ नाही करायचं होतं, तर म्हणून मी आज फील्डवर उतरली आणि मी उभी राहिली तिकडे. अंकिता, तुझ्यामुळे तुझा संघ अजून एक पाऊल पुढे गेलेला आहे. जी लास्ट मध्ये कट मारली, जसं मी क्रिकेट बॉललाच मारलाय आणि तो टायर तिकडे गेला आणि मी गिव्ह अप केलं. म्हणजे हाश जिंकली फायनली आणि मी मग सगळं सोडून दिलं आणि माझा पाय फुल क्रॅक. तर अशा प्रकारे आता टायर शर्यतीमध्ये निळा गट 10+10 आणि लाल गटामध्ये क्षमा होती, ती पराभूत झाली, त्यामुळे 0 आणि हेतल सुद्धा पराभूत झाली, त्यामुळे +0. चला आता पुढच्या शर्यतीकडे वळूया. हो. माहितीये का पुढची शर्यत काय? नाही. लंगडी स्पर्धा, म्हणजे लंगडी शर्यत. याच्यात पण सेमच आहे, जायचं यायचं आणि पुन्हा जायचं. एका पायावरती तुम्ही तो राऊंड पूर्ण केला पाहिजे आणि पाय जर खाली टेकला तर पुन्हा पहिल्यापासून सुरू, आणि परत येताना तुम्ही पाय बदलला तरी चालेल. गुण सेम. आता संघाला विचारूया की या शर्यतीसाठी कोण तयार होणार. तू करशील? मला पण चालेल. का ना? संघ प्रमुख बरं, अजून एक हवंय, म्हणजे एका टीम मध्ये 2 जण हवेत. श्रेजा. वा. तुमच्या संघातून कोण दोघं पुढे येणार? आणि रस्सा. अच्छा, ससा आणि रस्सा. हो. लाल गटातून येत आहेत श्रेजा आणि तनया, आणि निळ्या गटातून येत आहेत रसिका आणि संस्कृती. पूर्ण माहोल बनला होता तेव्हा, तो खूप असा टेन्शनवाला होता. टीम ब्लू कडून पण टीम रेड कडून पण, की नक्की कोण जिंकणार आहे. त्या टीमला बघून कॉन्फिडन्स कोणाचा वाढणार नाही. 2 नवीन एंट्रीज, 2 ज्यांना मोहिमेत आपण परफॉर्म करताना बघत नाही, आणि एक ती आपली बिचारी श्रेजा. तयारात? करायचं का सुरू? 3, 2, 1. वा 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 वा. वा वा श्रेजा वा. तसा वा वा वा. सावकाश 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 सांभाळा. व्हेरी गुड. वा वा. वा 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 वा. श्रेजा विजेती आहे आणि आमची जेव्हा आमच्या स्कूलमध्ये किंवा मी कुठेही बघितलं होतं, लंगडीमध्ये तुम्हाला एक पाय कंपल्सरी पकडायलाच लागतो, नाही तर ते फाऊल कन्सिडर केलं जातं. तर माझ्या डोक्यात ते असल्यामुळे मी आज माझी आय थिंक अर्धी ताकद आणि अर्धी मेहनत त्याच्यात घालून माझा वेळ बर्बाद केला. ससा तर काहीतरी वेगळंच करत असते दरवेळेस. ससालाच माहिती आहे की ती कुठला गेम खेळत होती, ते लंगडी तर नव्हतं फॉर शॉर. मला माहिती नाही मला आज काय झालं. आम्ही डायरेक्टली गेलो, लंगडी खेळली आणि जिंकलो सुद्धा. पुढची शर्यत अशी आहे, म्हणजे म्हणतो ना आपण की एकमेकांच्या साथीशिवाय काही होऊ शकत नाही. तो खेळ काय असेल माहितीये, तुझी माझी जोडी जमली रे. दोघांनी मिळून ही शर्यत पूर्ण करायची. जशी टाळी एका हाताने वाजत नाही, तशी ही शर्यत एका कोणामुळे पूर्ण होत नाही, तर दोघांमुळे ही शर्यत पूर्ण होते. या गटातून
म्हणजे निळ्या गटातून वर्षा तुला यायचंय आणि तुझा जोडीदार तुला निवडायचा. रमशा. रमशा? हो रमशा. नक्की? नक्की. आता या गटातून स्नेहाला यायचंय. जोडीदार निवड. श्रेजा. श्रेजा? होय. चला ठीक आहे. आता दोघींना एकत्र एका पोत्यात शिरायचंय. ओके ठीक आहे. आणि मग शर्यतीला सुरुवात होईल. पण शर्यत कशी असणार? उड्या मारत 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 तुम्हाला हा टप्पा पूर्ण करायचा आहे. म्हणजे ही एक राऊंड आणि ही एक राऊंड एवढीच असणार आहे. पुन्हा इथे जायचं नाहीये. गुणसंख्या सेम आहे म्हणजे सामना बरोबरीच आहे. त्यामुळे ही शर्यत फार महत्वाची आहे तुमच्यासाठी. चला या आपापली जागा घ्या. मला माहित होतं की सॅक रेसची ट्रिक्स काय आहे, टेक्निक काय आहे आणि कसे जम करून जातात आणि परत येतात. आणि मी तेच रमशाला पण शिकवलं. आणि रमशा खूप स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत आणि स्ट्रेंथ वाईज पण खूप चांगले आहेत. कोऑर्डिनेशन त्यांना खूप चांगलं जमतं अजूनपर्यंत जेवढं पण मी ऑब्झर्व केलं आहे. 3 2 1 सावकाश. कम्प्लीट नव्हतं केलं. चला चला चला. का पडला? टॉर्टॉईज असतं ना आणि रॅबिट ती नेहमी काम येतो तर रॅबिट नेहमी हरतो जो फास्टने स्टार्ट करतो आणि टॉर्टॉईज इज लाईक विथ सेम स्पीड आणि कासावच जिंकतो. मला असं वाटतं की आम्ही जर डिस्ट्रॅक्ट नसतो झालो आणि आम्ही उठून तिकडे टाइम वेस्ट नसता केला तर आम्ही तेही मोहीम जिंकलो असतो. चला आणखीन दोघी टीम मधून येणार आहेत. लाल गटाला 0, निळ्या गटाला 10. अजून एक फेरी होणार आहे. वाईल्ड कार्ड मधल्या दोघी एकत्र आलेल्या आहेत, शमा आणि तनया. आणि इथे कोण आहेत? मी आणि ससा आम्ही टॉल आहोत. आमची खूप स्ट्रॅटेजी तशी चालली होती. देवाचं नाव वगैरे घेतलं, मनात खूप जप वगैरे केलं. एक ॲडव्हान्टेज मला आणि शमाला असा मिळाला होता की त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की काय कठीण पडतंय. तर म्हणून मग त्यांनी आम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली की कसं धरून जायचंय. करायची सुरुवात. 3 2 1. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कीप गोइंग गर्ल्स कीप गोइंग. व्हेरी गुड. मस्त थोडा जोर लाव. अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. क्या बात है शमा तनया. लवकर लवकर. वाईल्ड कार्ड भारी पडलेलं आहे. जोर लावा जोर लावा. लवकर खेळ बदलू शकतो. हळू हळू. जेव्हा ते रेखा तनयानी पार केली तर ती पडली आणि मी खोटं खोटं पडली की मी इतकी खुश आहे तर मी पण पडली. हर टास्कमध्ये मातीत माझं रक्त द्यावंच लागते, मला बलिदान द्यावेच लागते. असं एकही टास्क नाही आहे ज्याच्यात मी खाली पडणार नाही आणि मला लागणार नाही. पुन्हा एकदा बरोबरीचा सामना झालेला आहे. लाल गट +10, निळा गट +0. गुणसंख्या जर बघितली तर सगळ्या स्पर्धांच्या मिळून जर बघितलं तरी बरोबरीचा सामना आहे. ते म्हणजे कोणी पुढे नाहीये आणि कोणी मागे नाहीये. आता पुढचा जो सामना आहे तो सामना असणार आहे 4 विरुद्ध 4. दोन्ही गटाला एक बैलगाडी देण्यात येईल.
मग काय करणार सांगा? बैलगाडी दिल्यावर खेचायची आहे. बैलगाडी चालवायची आहे. नाही. बैलगाडी खेचायची आहे, बरोबर बोलली श्रेजा. पण काय करायचंय, बैलगाडी तुम्हाला देण्यात येईल. बैलगाडीमध्ये 25 पोती भरायची आहेत आणि ती बैलगाडी खेचत पार न्यायची. सोपं आहे, कळलंय? हो. तयार आहात? हो. सुरू करायचं मग? आपापली जागा घ्या आधी. मी 4 against 4 होतो. हेतल तर नव्हती कारण की ती बिमार होती, तिला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि अंकिताच्या पायाला लागलेलं, तर ती ह्याच्यात पार्ट नव्हती घेऊ शकत. जे पण स्ट्रॅटेजीज केले ते सगळे फेल झाले, बट इट्स ओके. आमची एक मोहीम अजून राहिली आहे आणि त्या एक मोहिमात आम्ही सगळं रक्त घाम मरणार तरी असा परफॉर्म करेल की आज आम्हाला जिंकायचं आहे. 3, 2, 1. नीट ठेवा बैलगाडी खेचताना. सावकाश सावकाश सावकाश. अरे वा, अरे लय भारी. नाही पोत राहिलंय, पोत राहिलंय. नाही पोत राहिलंय, पोत We got राहिलंय. this, guys. We got this. पोते भारी लाईन कट. नाही पोत राहिलंय, पोत राहिलंय. Guys, we got this. पोते पडले तुमचे. थांबा, पोते पडले, थांबा. पोते पडले, थांबा. आम्ही जे जिंकलो ना, समोरच्या टीमचं तोंड असं लिटरली उतरलं. कुठे ना कुठे त्यांनी रिग्रेट केलं त्यांचं डिसिजन, कारण की श्रेजा जी आहे ना ती त्यांच्या ग्रुपमधून आहे. आज जर श्रेजा नसती तर मला वाटतं की आम्ही बहुतेक हारलो असतो. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जरी आता जिंकले असतात तरी तुम्ही बघा तुमचं पोत तिकडे पडलेलं. एक पोत आमच्या डोक्यावर घेऊन मागे येत होती. अंकिता, तुझ्या संघाचं नेमकं काय घडलं तिकडे, जरा तूच सांग. जेव्हा ते पटाफट करायला गेले तेव्हा गाडी पडली, तर पहिले गाडीला बॅलन्स केलं असतं तर ते पोते नीट राहिले असते, तर ते खाली पडायला लागलेले आणि जशी गाडी वर गेली मग पाठचे पडले. बघ संस्कृती, काय म्हणायचं तुला? तुझ्याच संघातला माणूस जो प्रत्यक्षदर्शी आहे, जो बघतोय स्वतःच्या डोळ्यांनी. नाही, ऍक्च्युली मी पाठी होती पोती करताना, तर मला पाठनं असंच दिसतं की ती गाडी आपोआप पडली आणि रसिका म्हटलं अरे गाडी पडते गाडी पडते, आणि माझ्या दृष्टिकोनाने तिकडे कोणच नव्हतं, ती गाडी आपोआप पडली असं मला वाटलं. म्हणून मी पहिल्यापासून सांगतो ना की पोती नीट रचा. हो, मला कुठे ना कुठे खरंच आत्मना वाटते की आजच्या त्या मोहिमेमध्ये आमचं नशीब थोडंसं कुठे ना कुठे पाठी पडलं आणि कुठे ना कुठे आम्ही कमी पडलो. हळूहळू गावकरी काय म्हणतात बघूया. ये पुढे. तुमच्या आवडती खेळाडू कोण? श्रेजा दीदी. श्रेजा दीदी. वा वा वा, क्या बात आहे. वा वा वा. आवडती खेळाडू कोण आहे? संस्कृती. काय आवडतं तिच्यात? संस्कृतीमध्ये काय आवडतं? ती छान दिसते. छान दिसते. छान दिसते. वा वा वा. आणि संस्कृती दुरून पण दिसते है ना. थँक्यू, धन्यवाद तुमचा. कोण आवडतं? अंकिता. अंकिता. अरे वा वा वा. डॅशिंग आहे अंकिता, डॅशिंग. अंकिता, तुम्ही सगळे काय म्हणता? अंकिता जी चिंगळी 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 म्हणतो. मला कोणती स्पर्धा खूप जास्त आवडते? मला रमशा आवडती जास्त. एवढ्या वेळ अंकिता अंकिता बोलले. आता रमशा. श्यामा दीदी. अरे वा वा वा. अरे वा, क्या बात आहे. अजून कोणाला सांगायचंय? सांगा बरं, तुम्हाला कोण आवडतं?
तुम्हीच आवडताय. त्यात काय आवडतं तुम्ही? त्यात आवडते चला चला जाऊ बाय गावात. वा, खूप छानरित्या शर्यती पार पाडल्या तुम्ही. जर एकूण गुणसंख्या बघितली तर 40 गुण तुम्हाला मिळालेत आणि 30 गुण तुम्हाला मिळालेत. म्हणजे निळ्या गटाला 30 गुण आणि लाल गटाला 40 गुण. त्याचे जास्त गुण तो असतो विजेता. विजेता. विजेताला मिळते मज्जा. आणि जो हरतो त्याला मिळते सज्जा. गुणसंख्या जास्त असलेला संघ लाल गट. संघ प्रमुख स्नेहा, तुमचं खूप खूप अभिनंदन. बघितलं मंडळी, कोण हरता हरता जिंकले आणि कोण जिंकता जिंकता हरले. पण खेळ अजून संपलेला नाही बरं का. खरी मज्जा आता येणार जेव्हा मनातलं खरं बाहेर पडणार. रात्री 8 वाजता काय बावधनच्या गावकऱ्यांना आणि सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे की कुठला संघ जिंकणार आहे. पण आधी आपण आपल्या बावधन समितीच्या पंचांना आपण इकडे बोलवूयात. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, आपल्या ट्रॉफीचं तुम्ही अनावरण करावं. दोन्ही संघांना पुढच्या त्यांच्या खेळासाठी मोहिमेसाठी बावधन पंच कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो. खूप खूप आभारी आहे. चला आता आपल्याला ही लुटूपुटूची मोहीम सुरू करायची. काय वाटतं, काय असेल? काय दिसत पण नाही काहीतरी दिसलं पाहिजे तरच आम्ही सांग हे ना. तर अंदाजा घेऊन हिंट मिळेल ना काय असेल म्हणजे. ठीक आहे, चला तुमची इच्छा आपण पूर्ण करू. आणा रे. तुम्ही तर म्हणालात की साहित्य बघून तुम्हाला मोहीम कळते. काट्याचा क्राऊन ते बघतात असं झालं, ओ ते इव्हिल विच वाला फिलिंग आलेलं की हे काय आलं नवीन. याचं आपल्याला काय करायचं असेल ते सांगा. मला असं वाटतंय त्याच्यावरती बसायचंय. काय संस्कृती, खरंच हुशार आहेस तू. चला मोहीम सांगतो तुम्हाला. काय तुम्हाला तुमचा शत्रू ओळखायचा आहे. ओके. इतके दिवस तुम्ही वाड्यात राहताय, इतके दिवस तुम्ही एकमेकांच्या सहवासात राहताय, तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही ओळखलं असेल एकमेकांना. त्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की तुमचा शत्रू कोण असणार आहे. आज आपण सुरुवात करूया रसिकापासून. फक्त काय आहे, मागून फिरायचंय तुला आणि मागे जाऊन त्या मुलीच्या त्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवायचं. आणि तुम्ही कोणीही मागे बघायचं नाहीये, तुम्ही सगळ्यांनी पुढेच बघायचंय. डोळे बंद करा मुलींनो. रसिका आणि मी खूप चांगल्या फ्रेंड्स आहोत. आय थिंक ते आता खरं नाही आहे. मला माहिती नव्हतं की तिच्या मनात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटते की हेतलमध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्स येतो नेहमी तिचा. गाईज, मला तुमचं तर नाही माहीत पण मी खूप स्ट्रॉंग आहे. मला तुमचं तर नाही माहीत पण मी सुग्रण आहे. मला तुमचं तर नाही माहीत पण मी अशी आहे. ते मी वालं जे तिचं ॲटिट्यूड आहे ना, ते मला पटत नाही. तर मला असं वाटतं त्या गोष्टीमुळे ती माझी शत्रू आहे. वर्षा, डबल ट्रबल. कुस्तीमध्ये माझी ती ऑपोजिशन पार्टीमध्ये होती. तिने खूप एकदम
खराब टोनने मला बोललं की यू नो वॉट, मी तुला खूप इझिली पाडलं, मला अजिबातच एफर्ट लागला नाही. डार्लिंग, जरा तुला अजिबातच एफर्ट लागला नाही तर तुला मीच खालती पाडलेलं, आणि दॅट इज वॉट ॲक्च्युअल कुस्ती इज. सेकंडली, तिचा एवढा ओव्हर कॉन्फिडंट असे असते तर तिला कानाला ऐकायला येत नाही, कारण की ती तिच्या हवेत असते. मला 7th स्टँडर्ड 6th स्टँडर्डपासून माझ्या बेस्ट फ्रेंड्सनी बुली केलं आहे. जर कॉन्फिडेंट मी नसती तर माझ्याकडे दुसरा वे आउट नव्हता. अँड इट इज माय स्ट्रेंथ. त्यावरतीच मी इथे आली आहे. हेतल, 2 मुकुट तुझ्या डोक्यावरती आहेत, तर मला असं वाटतं की तू आता यावर काहीतरी बोललं पाहिजेस. पहिली गोष्ट तर मला एक्सपेक्टेड होतं. दुसरी गोष्ट, शत्रू असेन असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं की ओके, म्हणजे हेट वगैरे करतात किंवा थोडंसं त्यांना नाही पटत माझ्या काही गोष्टी, विच इज ओके. मला पण सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी नाही पटत. तिसरी गोष्ट हे की मी स्वतः मी करायला आधीपासूनच नाही लागली सर. मला एकटा पाडलं होतं. मला 7 जणांनी 8 जणांनी मिळून वोट केला आहे. मला माझ्यासोबत राहायचं होतं आणि त्यामुळे मी माझ्याबद्दल मला सांगायची, तुम्ही येऊन ऐकू नका. तिची जी दुनिया आहे ती फक्त तिच्यातच आहे आणि तिला फक्त तीच दिसते, तर ते कुठेतरी मला वाटतं की थोडं चुकीचं आहे. आम्ही स्टार्टिंगला खूप चांगल्या मैत्रिणी होतो, बट लेटर ऑन ते तसं मॅच नाही होत गेलं. आणि हेतल मला वाटलं नुसतं कॅमेरा आहे तर तेव्हाच माझी चांगली वागायला लागली. अंकिता, सेम मालकीणबाईचंच जेव्हा मी झालेली, मग ती येऊन अचानक मला बोलते, अंकिता यू व्हेरी बॅड ॲट. आणि मग ती सेकंड टाइम खूप बॉसी, म्हणजे मी आता इकडे बसली आहे, मी काहीतरी बोलत आहे, अंकिता तू चूप. म्हणजे मला असं नाही जमत कोण माझ्यावर बॉसीगिरी या डॉमिनेटिंग, पण आता माझा पोझिशन ॲज अ मालकीणबाई आहे तर तुला थोडं ऐकायला लागेल. मला आत्ता इतक्या पॉईंटपर्यंत पुश केलं आहे ना, मी काही बोलत नव्हती, मी शांत होती. आय वॉज लाईक ओके, मी माझं काम करेन आणि बाकीचं राहून दे. हेतलचा मीपणा पुन्हा तिला नडला आणि पुन्हा एकदा घरात नवीन शत्रू बनला. अजून बरेच पत्ते ओपन होणार आणि कोण कोणाचा शत्रू ठरणार बघू पुढच्या भागात.